चैत्र नवरात्री 19 मार्च पासून तर 27 मार्च 2026 या कालावधीमध्ये राहणार आहे। आणि चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची कुलस्वामिनीची सेवा आपल्या घरात घडणं खूप महत्त्वाचं असतं। ज्यावेळेस आपल्या कुलस्वामिनीचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो ना, त्यावेळेस आपल्याला कशाचीही कमी पडत नाही। कुलदेवी म्हणजे आपल्या कुलाची देवी असते, कुलाची आई असते, म्हणून आपल्याला त्यांची सेवा करणं हे अनिवार्य आहे। आपल्या कुलस्वामिनीची सेवा करत असताना खूप महत्त्वाची सेवा म्हणजेच काय तर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करणं। या दिवसांमध्ये आपल्या देवीचा मंत्र जप आपण करू शकतो। 108 वेळा का असेना आपल्याला नक्कीच जप करायचा आहे। मात्र दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं देखील आपल्याला पारायण करायचं आहे। दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करत असताना हा जो ग्रंथ आहे हे कोणताही प्रकाशांचं असू द्या, याच प्रकाशांचं नाही तर कुठलाही प्रकाशांचं ग्रंथ असू द्या, या ग्रंथाचे आपल्याला 14 पाठ केले तर नवचंडी केल्याचं पुण्यप्राप्ती आपल्याला मिळत असतं। 14 पाठ केल्याने पाठात्मक नवचंडी घडत असते। आता बघा, आपल्याला नवचंडी करायला गेलं तर आपल्याला सर्वसाधारण माणसांना हे परवडत नाही, म्हणून पाठात्मक नवचंडी आपल्या घरामध्ये घडत असतं, त्याची पुण्यप्राप्ती आपल्याला मिळत असते। संकल्पयुक्त 1 पारायण, 14 पारायण तसेच 108 पारायण सुद्धा तुम्ही यथाशक्ती यथाकाली असं म्हणून करू शकतात। पण मात्र नवरात्रीमध्ये 14 पाठ सुद्धा तुम्ही करू शकतात किंवा 1 पाठ सुद्धा करू शकतात। हे पारायण करत असताना काही नियम जे असतात ते आपल्याला पाळायचे असतात। तुम्हाला जर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे संकल्पयुक्त पारायण करायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला भेट द्या आणि माहिती जाणून घ्या। व्हिडिओ बघितला म्हणून धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।